सामान्य शेतकऱ्याचं पोरग ज्याने इथल्या शोषित व्यवस्थेने केलेले अन्याय बघितलेले असतात, इथल्या नाजायज सरकारने शेतकऱ्याचं रक्त पिलेलं पाहिलं असतं, कायमस्वरूपी शेतकरी बापाच्या गळ्यामध्ये गळफास पाहिलेला असतो. तेच पोरग शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन प्रस्थापितांच्या भिकारचोट व्यवस्थेच्या बोकांडी बसतं, प्रश्न विचारायला सुरुवात करतं. पण त्याच्या हाती काय भेटतं माहितीये? ज्या शेतकऱ्यांसाठी ते प्रश्न विचारतं तेच शेतकरी त्याच्या विरोधात उभे राहतात. मी माझ्याबद्दल बोलतच नाहीये, मला याचा अनुभव आहे. पण अशीच घटना घडलीये सरपंच मंगेश साबळे यांच्या बाबतीत. आधी हा व्हिडिओ बघा. भाजपचे आमदार झाल्या म्हणून भाजपच्याच लोकांचे कामं करणार का, असा मी सकाळी प्रश्न विचारला. म्हणून आमच्या आमदार महोदयांना मिरची लागली आणि म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला कार्यकर्ते पाठवून सत्तेची मगरुरी वापरून सिस्टम वापरून माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला. आता मंगेश साबळे म्हणजे सामान्य शेतकऱ्याचं पोर, इथल्या व्यवस्थेने बेजार केलंय म्हणून सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन इथल्या प्रशासनाला भांडतय, सरकारला भांडतय, प्रस्थापिताच्या अगदी बोकांडी थया थया नाचतय. त्यालाच नेस्तनाबूत करण्यासाठी इथलं सरकार, इथली राजकारणी मंडळी छक्के चाळे करत आहेत. कसं बघा तुम्ही, हे सगळ्यात जास्त दुःखद आहे. आंबेडकरांनी दिलेला अधिकार, संविधानाने दिलेला अधिकार सर्वसामान्य भारतीय म्हणून वापरणं म्हणजे गुन्हा नव्हे. आमदार महिला आहेत म्हणून तुम्ही काहीही करणार का? महिलेच्या आडून एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं तोंड दाबणार का? आणि त्याच्यासाठी तुम्ही या लोकांना पुढे करणार. याच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते जास्त येतं. मुळातच अंधभक्तांची जमीन हादरलीये, कारण की त्यांच्याकडे मुद्दा नाहीये. बोलणारे सत्य बोलतायत, जनतेला सत्य समजायला लागलंय. आमचा शेतकरी रोजच्या रोज जागा होतोय, पण त्याला जाग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांची मुस्काटदाबी करायची आहे का इथल्या फडणवीस सरकारांना? आणि काय विचारलं, तुमच्याच माणसांना फेवर करताय का? हो, हाच प्रश्न होता. तो प्रश्न विचारला की गुन्हा दाखल करणार. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. या सरकारमध्ये बसलेल्या त्या प्रत्येक भिकारचोट पुढाऱ्याला लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्हाला वाटत असेल की आमदार खासदार तुमचं काम करतील, विसरून जा. तुम्हाला समोर बघितलं की फक्त हसतात, ते तुमच्या कोणत्याच कामाला येत नाहीत. तुमच्या कामाला येणार आहेत ही शेतकऱ्याची पोरं, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून घरावरती तुळशी पत्र ठेवून तुमच्या हक्कासाठी भांडतायत. अरे तुम्हाला जागृत करतायत, तुम्ही मोठं होण्याचं स्वप्न बघतायत. त्याच लेकरांना जर तुम्ही मागे ओढत असाल तर वाईट आहे बाबांनो. शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी बोलायला माणूस उरणार नाही. आणि तुमची जी शोषित परिस्थिती आहे, इथल्या व्यवस्थेने केलेले अन्याय आहेत, ते कधीच निघून जाणार नाहीत, ते अजून वाढतील. म्हणून शेतकऱ्यांनो, आता तरी जाग व्हा आणि तुमच्यासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक पोराला साथ द्या. मंगेश साबळेंवरती झालेल्या गुन्ह्यात, दाखल झालेल्या गुन्ह्याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथल्या फडणवीस सरकारला एक इशारा देतो, तुम्ही जेवढं तोंड जावायचा प्रयत्न कराल तेवढीच जास्त शेतकऱ्याची पोरं उसळणार आणि तुमच्या प्रस्थापित खुर्चीला नेस्तनाबूत करणार.